करिअर म्हणलं की काय वाटतं तुम्हाला? करिअर म्हणलं की करिअर कसं निवडायचं हा आपला खरं तर विषय आहे. पण करिअर म्हणलं की कोणाचं नाव तुमच्या चेहऱ्यासमोर येतं, कोणाचं नाव तुमच्या डोक्यात येतं. आता सचिन तेंडुलकर सारखा महान खेळाडू, त्याचं करिअर पाहिलं, 18,000 रन पाहिले. त्याच्यानंतर वन डे, कसोटी सगळ्याच ह्याच्यात एवढं यश पाहिलं की वाटतं करिअर असावं तर सचिन तेंडुलकर सारखं. सचिन तेंडुलकर झाल्यानंतर आपण उदाहरण पाहू विराट कोहलीचं. विराट कोहली तेवढाच सक्सेसफुल ठरला. त्याच्यानंतर कॅप्टन म्हणून करिअर कोणाचं चांगलं झालं? तुम्हाला गांगुली, त्याच्यानंतर धोनीचं करिअर खूप चांगलं झालं. मग मला सांगा, आता एवढं 28 ते 30 वर्षाचा काळ आहे क्रिकेटचा. त्याच्यामध्ये इतर कोणी आलंच नाही का? त्यांचे करिअर नव्हते का? बाकीच्यांचे करिअर लक्षात राहत नाहीत का? राहुल द्रविडचं करिअर लक्षात राहतं, एस लक्ष्मणचं राहतं, सेहवागचं राहतं, युवराज सिंगचं राहतं. मग आता हजारो क्रिकेटर येतात, खेळतात, निघून जातात. सगळ्यांचं करिअर लक्षात राहत नाही का? मग करिअर आपल्या दृष्टीने लक्षात राहत नाही म्हणजे ते करिअर नव्हती का? मग करिअर कोणती? करिअर कशाला म्हणावं? आणि आपल्या करिअरचा डिसिजन बरोबर आहे, चुकला आहे, हे कशावरून म्हणायचं? तर हे सगळ्या गोष्टीचा विचार आज आपल्या व्हिडिओमध्ये करूया. आणि आपण ज्यावेळेस करिअरची निवड करतो, त्यावेळेस आवडीनुसार करतो की नाही करत, सिच्युएशन डिमांडवर करतो, या सगळ्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड राहतात. कधी-कधी करिअरची निवड आपण करतो, पण चान्सेस, संधी या सगळ्या गोष्टी न मिळाल्यामुळे करिअर घडत नाही. म्हणजे काही जणांना डॉक्टर बनायचंय, मार्क्स मिळत नाहीत, करिअर बनत नाही. काही जणांना मोठं सायंटिस्ट बनायचंय, पण तसं टॅलेंट नाहीये, तर करिअर बनत नाही. काही जणांना इंजिनियर बनायचंय, पण पासच होत नाही, तरी करिअर बनत नाही. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, की करिअर हे मेहनतीने बरोबर